करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब. एकच पर्व, एकच पर्व. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महाएल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आलेत. मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्यायी हक्कासाठी महाएल्गार आपण या ठिकाणाहून काढता. व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर, विधिमंडळातील माझे सहकारी मनोजजी कायंदे, अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या, पुन्हा तुम्ही बोला. 2-2.5 महिने गप्पच होतो. सन्माननीय हाके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील. त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएल्गार सभेला आपण बीडला उपस्थित आहात. बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी या व्यासपीठावर उभा आहे. आज या एल्गार महासभेला संबोधित करतोय. ते कुणाला विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचा विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचं न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा, न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही. आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. भुजबळ साहेब, आमच्यासाठी आपण वडिलकीचा आधार आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचे नेते आहात. तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती. स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरीन जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही, पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली. आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय, आपल्या सोबत आहे, आपण आपले नेते. कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते. मला काल रात्री 2 वाजता 2 वाजून काही मिनिट झाले असतील,
आता सगळीकडेच मित्र आहेत. फोन गेला, म्हणले बीडला एल्गार सभेला तुम्ही येणार आहात का, तुमचं कसं आहे. म्हणलं का विचारतोय. नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी. म्हणलं मी तर येणारच आहे. तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी, पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसलेले आहेत का नाही. आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना या 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला. आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते. बरोबर आहे का नाही. 2 वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं, मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं. ते अंतर कुठून पडलं, कुठून पडलं. आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे. हे अंतर फक्त या 2 समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणानिशी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर. हाके साहेब आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे, इकडे नाही. पुरावे. पण या ओबीसीत काय यायचंय. मुठभर धनदांडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणतायत. ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची सुद्धा. पण ह्यांना पेटवायचंय. बरं पिटवून पिटवून म्हणतो तरी काय. यांनी कुणी सोडलं नाही. अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतं. आज आपलं ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावू देऊ द्यायचंच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे. ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. माणसात माणूस ठेवला नाही हो. मायच्यान सांगतो, लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नीट ऐका, आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही,
सख्खे दोन भाऊ, सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ, दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलंस, तू एका मायबापाचा आहेस का? इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेतंय ते बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहेत आणि आपण सर्वजण ताकदीनं, नाही तर एवढे आलात. ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होत्या. हे हक्काच्या, न्यायाच्या, ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्यात, माध्यमांना दाखवायच्यात. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला, त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र अत्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गड्यानं जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी. आणि ह्याचं खरं बरं एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत. पण ओबीसीत येऊन नाही. आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच. रोज सकाळी 9 वाजता आता एक निकाल माझ्या हाती आलाय. पडळकर साहेब, भुजबळ साहेब, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा, रेल्वे भरतीचा. या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त. अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा 9 गुणाचा फरक आहे. अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे. बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्त्यामध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांची मध्ये 12 गुणाचा फरक आहे आणि शिलिगुरीमध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही. हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे का? भाई आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही.
इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे ना. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. पण त्यांना जगत्याला वाचत असल की आपणच लय वाचाळ आहेत, समजायचं कारण नाही. मी तर बाबा हो. म्हणून आज ही एल्गार सभेची लढाई, ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही. आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं घ्यावं, 10% वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं. आम्ही सोबत आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला. मी 25 वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय, सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय, आणि त्याचं रेकॉर्ड आहे. कारण ही शिकवण आहे. पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही, हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. धनगराचा काढा म्हणला, पुन्हा म्हणला वंजाऱ्याचा बी काढा 2%. अरे काय काढा, अरे द्यायचं सांगा, न्यायानं हक्काचं मागायचं सांगा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं आहे. काही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं तुम्ही एडे करताल, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आज ना उद्या हे कळणार आहे. त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय. तुम्ही घ्या. आपसातले तंटे बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी स्टेजवर बघतोय, इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात, पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मत देऊन निवडून आणलो, आम्हीच का त्यांना ओबीसीचा आज हित वाटत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हाबूक ठुकीत बसताल. तसं करू नका. मनोहर दांडे सर म्हणले, तुम्हीच बोलला, मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले, काय करू. उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. पण एकच सांगतो, आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना, आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा. आपला द्वेष, आपला राग, आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवृत्तीला आहे, बाकी कुणाला नाही. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत दाखवून देऊ
बरोबर आहे का नाही? आणि माझी विनंती आहे साहेब, आपण मंत्रिमंडळात आहात, पडळकर साहेब, मी, पंकज भाऊ, मनोजित भैया, आम्ही विधिमंडळात आहोत. पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण जी मागणी केली आहे, सुरुवात बिडून झाली आहे उभ्या महाराष्ट्रात. आता या केंद्र सरकारनं तर जातनिहाय गणना करायचा निर्णय घेतलाय, पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येतो. तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा. हे एवढा, ते तेवढा, ते तेवढा, ते तेवढा. पुन्हा भांडण नको आणि भांडणं लावणारा तर मुळीच नको. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला, त्याला शासनाने मदत केली, नोकरी दिली. या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्या बलिदानाला मोल नाही. पण भुजबळ साहेब, आपण आमचे नेते आहात, आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, आत्महत्या केली, त्यांना सुद्धा 25 लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनानं दिली पाहिजे. म्हणून आज आपण सर्वजण एक झालात. आपल्या एल्गार मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे. कसला आहे? कसा आहे? काय? ही निस्ती मूठ नाही, ही वज्र मूठ आहे. सगळ्यांनी वर करा. एकच पर्व, एकच पर्व. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मी साहेब. देशाचे ओबीसीचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या एल्गार सगळ्यांनी महासभेला आपला मोबाईलचा टॉर्च आपण काढायचा, मोबाईल काढा आणि सगळ्यांनी टॉर्च संबोधित करावं. सगळ्यांनी आपापल्या एकच पर्व, सगळ्यांनी मोबाईल एकच पर्व. छगन भुजबळ साहेबांचा. अरे कोण आलो रे, कोण आलो? एकच पर्व, ओरिजिनल ओबीसी पर्व असं म्हण. अरे ओरिजिनल, बरोबर. हे ऐतिहासिक बघा, ही ओबीसीची ताकद आहे. मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की आजच्या सभेला आपण संबोधित करावं. एकच पर्व, ओरिजिनल. कोण आलो रे,